आज तर नारळाच्या झाडा वीज पडली चिमणी दगड खाली आलं. तर रामराम भावानं विषय असा की मागल्या 10-12 दिवसात आमच्याकडे तुफानी पाऊस झालता आणि त्यात या आमच्या नारळाच्या झाडाला वीज घासून गेली. त्या मोरावाने असणाऱ्या या झाडाची पार खुडूक कुंबडी झाली. झाड तर पार कामातून गेले म्हणले खालच्या फांद्या तरी तोडून काढू. तोडायला लागलं तर काय फांद्या तुटायचं नाव घ्यायना. मग याला ओढून काढू म्हणलं तर फांद्या वडल्या नारळ पडायला लागलं. त्यात आम्ही खाली पडलो. तो जुंगळ्या पहिल्यावर फांद्याला लावून पडायला लागला. गे म्हणलं मग सुपला शॉट. त्यांना वाटतंय वाड्याचं झाड जेवढ्या निघते तेवढ्या फांद्या ओढून काढले आणि गोणी घेऊन नारळ न्यायला आलो. रोहनचा बांबू आणला, नारळ पाडायला लागलो. एक बी नारळ पाडला नव्हता तवर बांबू तुटला. म्हणलं काय नाही होत बांबूला. 7-8 नारळ पाडल्यावर बांबूचं डायरेक्ट 2 तुकडं झालं. आणखी काही तुटाच्या तिथून घरी आलो. तेवढ्या दुवादार पावसाने हजेरी लावली. त्यात माझ्या या समोरच्या झाडाखाली लक्ष गेलं. एक चिमणीचं गलटा खाली पडलेलं. म्हणलं त्यांना पावसात भिजून देणं काही चांगलं नाही. छत्री घेतली ती पिल्लं वसरीला घेऊन आलो. एका गाम्यात ठेवली. थोड्या वेळात पाऊस उघडला. आता ही चिमणीची पिल्लं कुठं ठेवायची, कारण घरट्याचं वरला अडकवायचं निघलेलं. म्हणलं याला काहीतरी जुगाड करायला लागल. सुईद्वारा घेतला आणि चारी बाजूला बांधून असं वर अडकवाय केलं आणि झाडाला बांधून टाकलं. थोड्या वेळात चिमणी गट्ट्यात येऊन बसली. चिमणी गट्ट्यात आलेली बघून भारी वाटलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा.